Ministry of Ayush, Government of India. He is executive coach for well-being and happiness field. He is also engaged in social activities like weight loss management. He has successfully conducted 400 people's weight loss and his target is 500. He helps people with blood pressure, diabetes, thyroid, anxiety, depression, physiosomatic and digestive diseases. His professional experience is he is working as practice head of the product in biggest IT industry in India. Worked for 23 years, IT software industry, worked as developer, financial consultation, automation, project management, practice head. He also served in leading IT companies, TCS, SBI, Bank of China, Oracle, Afflex, financial services developer. He has done more than 500 workshops fat to fit for the corporate, stress management and laughter yoga, physiology of yoga and biochemistry of yoga for senior citizens. He also conducts sessions on cancer prevention. तर आज मी त्यांना विनंती करू त्यांनी त्यांचं उद्बोधन करावं. धन्यवाद. धन्यवाद. मला माझा परिचय ऐकताना सुद्धा असं वाटत होतं की वा कितीतरी पाणी निघून गेलं. आणि सगळ्यात पहिले म्हणजे सगळे माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, त्याच्यामुळे मी काही नवीन सांगणार असं मला वाटत नाही. उलट मला तुमच्याकडनंच काहीतरी नवीन मिळेल ही पुढच्या 49 मिनिटात मी आशा करतो आणि हा सेल्फ ठेवतो. आपण विषयाला जो हात घालू त्यात आपण वेरियस सब्जेक्ट आपण टच करणार आहोत, खूप सारे सब्जेक्ट टच करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं जो विषयाचा जो गाभा आहे तो मी सांगतो, तो म्हणजे एजिंग. आपलं एज जेव्हा होतं आणि आपला योगा आणि डाएट, आपल्या सवयी याबद्दल मी बोलणार आहे. आपण गप्पा मारणार आहोत. तुम्हाला कोणाला एक प्रश्न असेल तो लगेच विचारा, काय हरकत नाही. माझी लिंक काही तुटत नाही, आतापर्यंत कधीच तुटली नाही, त्याच्यामुळे आताही तुटणार नाही. उलट नवीन प्रश्न मिळाला याचा आनंद मला होईल आणि उत्तर नाही देता आलं तर जास्त आनंद होईल, कारण की ज्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तो प्रश्न खूप इम्पॉर्टंट असतो, राईट. तर आपण सगळ्यात पहिले पाहू की एजिंग का होतं. विचार करा की जेव्हा एक छोटंसं बाळ असतं, ते बाळ छान गुटगुटीत जन्माला येतं आणि ते ग्रो होतं, त्याचे हार्मोन्स ग्रो होतात आणि हळूहळू ते बाळ तारुण्यात येऊन त्याच्यानंतर त्याचं एजिंग होतं. पण हे एजिंग होतं का बरं? विअर अँड टिअर आपण म्हणतो. ॲक्च्युली तसं पाहिलं तर सायन्समध्ये या गोष्टीला एक बायोलॉजिकल क्लॉक असाइन केलेली आहे. त्याचं नाव आहे टेलोमियर. टेलोमियरची लेंथ हळूहळू कमी होत जाते आणि ही कमी होत जाणारी लेंथ आपल्याला प्रत्येक गोष्टीवर अफेक्ट करते. फॉर एक्झाम्पल, ती सेल्युलर लेवलला होते. ती जी टेलोमियरची लेंथ आहे प्रत्येक सेलमध्ये ती छोटी छोटी होत जाते आणि असं म्हणतात की एका पर्टिक्युलर लिमिटच्या खाली जर ते टेलोमियरची लेंथ झाली तर आपली डेथ होते. ही गोष्ट सायन्सनी सांगितली आहे. पण योगाने काय सांगितलं आहे की जेव्हा प्राण कमी होतो, जो मेंटेन करू शकत नाही, ज्याला आपण आत्मन म्हणतो, आतमधला जो अंतरंगातला जो प्राण असतो तो कमी होतो, तो कमी झाला आणि तो मेंटेन करू नाही शकला आपल्या बॉडीला, ह्या पंचमहाभूताला, त्याला डेथ म्हणतात. डेथ ही स्टार्ट होते जेव्हा प्राण एका लिमिटच्या खाली कमी होतो आणि तेव्हा तो प्राण सस्टेन करण्याचा ट्राय करतो आपण, तेव्हा प्राण जातो. आता ह्या मरणाच्या गोष्टी याच्यासाठी करतोय की आपल्याला जगायचं जास्त आहे म्हणून आपण मरणाच्या गोष्टी करतोय. ओके, सो कारण की कसं आहे, एकदा डुबता आलं की मग पोहता येतं. तर आपल्याला माहिती आहे की पहिलं तीर कुठे आहे, तर त्या पहिलं तीरापर्यंत आपण खूप व्यवस्थित जगलो पाहिजे आणि खूप सशक्त राहिलो पाहिजे. हीच आपली एक इम्पॉर्टंट आपला एम आहे समोरचा. जेव्हा एजिंग होतं त्यावेळेला सेल्युलर लेवलला ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, हार्मोनल लेवलला ज्या ॲक्टिव्हिटीज होतात, सगळ्यात पहिलं म्हणजे की आपल्या सेल्स, जे डेड सेल्स असतात ते जास्त व्हायला लागतात.
जे जुने सेल्स असतात ते आउटपुट कमी द्यायला लागतात, पण हे सेल्युलर लेवलला इतक्या कमी प्रमाणात होतं हे डिटेक्टसुद्धा करता येत नाही ॲक्च्युली. असं सांगितलं गेलं आहे की व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे श्वास घेणे श्वास सोडणे ही जी व्हायटल कॅपॅसिटी असते ही सगळ्यात पहिले कमी होते. त्याच्यानंतर कार्डियाक आउटपुट कमी होतं. आता पहा, आपण याची योगाशी सांगड घालू एक एक गोष्टीची. ओके, तर कार्डियाक आउटपुट कमी होतं. किडनी, लिव्हर यांचासुद्धा छोट्या छोट्या प्रमाणात लय होत जातो. तसंच मसल्स आणि आपले जे बोन्स आहे त्याचासुद्धा लय होत जातो. छोट्या छोट्या प्रमाणात ते कमी कमी होत जातात. सगळ्यात पहिले समजा आपण पाहिलं की सगळ्या काही गोष्टी ज्या डिपेंड करतात त्या डिपेंड करतात तुमच्या श्वासोश्वासावर आणि डायजेशनवर. आणि या दोन गोष्टी जर व्यवस्थित राहिल्या तर काही हरकत नाही की आपण खूप वर्ष व्यवस्थित जगू शकतो. आता व्यवस्थित जगू शकतो याच्यासाठी तो प्राण जो आहे तो मोठा राहायला पाहिजे. प्राण काय असतो मी थोडक्यात सांगतो तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला टवटवीत बनवणं एकदम सर्वांगीण त्याला प्राण म्हणतात. आता हा प्राण जो असतो हा फॉर एक्झाम्पल अन्नात असतो, त्याच्यानंतर हा थोडा जास्त वॉटरमध्ये असतो म्हणजे पाण्यामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त हा हवेमध्ये असतो. आणि असंच जे आपल्या जे सप्तधातू आहेत आपल्या बॉडीमधले त्याच्यातही प्राण असतो आणि तो वाढत जातो. तर अस्थि, मज्जा, मेद, शुक्र या सगळ्यांमध्ये प्राण असतो आणि तो वाढत जातो. सगळ्यात जास्त प्राण हा शुक्रामध्ये असतो. तर हा प्राण टिकवणं म्हणजे चांगलं जीवन जगणं. आता पहा, आपण जी क्रिया केली आतापर्यंत ओंकार केला, तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपली व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे आपण जेव्हा श्वास घेतो आणि तो श्वास जेव्हा त्यातला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडशी एक्सचेंज होतो, ती जी क्रिया आहे ही जेव्हा स्लो डाऊन होते तेव्हा एजिंग होतं. आता आपण जर रोज प्राणायाम केला तर ते एजिंग होत नाही, पण प्राणायाम कसा करावा ही गोष्ट मात्र इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल खूप थोडक्यात सांगतो. प्राणायाम करताना प्राण आयाम म्हणजे येतोय प्राण, तर प्राण कसा येतो? ॲक्च्युली ती प्रेशराइज्ड हवा आपल्या प्रत्येक सेलमध्ये गेली पाहिजे. ती थोडीशी मायक्रो हवा गेली तरी पण तो प्राण वाढेल आणि त्याच्यासाठी म्हणून कुंभक करतात. पण आता एखाद्याला ब्लड प्रेशर असेल तर शक्यतोवर कुंभकाच्या वाटी जाऊ नये. प्रोसेस करावी, क्रिया करावी प्राणायामाची. मग कपालभाती आहे, मग जे अष्टकुंभक आहे, अष्टप्राणायाम आहे ते करावे. ओके, अनुलोम विलोम प्राणायाम आहे. आता हल्ली गरमी असल्यामुळे मग आपण शीतली, शीतकारी हे सुद्धा करू शकतो, राईट. तर प्राणायाम करावे. प्राणायाम एका लिमिटच्या नंतर तुम्हाला खूप जास्त आउटपुट देतो. पण प्राणायामाची एक गंमत आहे. जोपर्यंत तुमचं 25 मिनटं पद्मासन लागत नाही, व्यवस्थित मूलबंध लागत नाही तोपर्यंत, किंवा जालंधरबंध लागत नाही तोपर्यंत कुंभक करू नये. तोपर्यंत क्रिया करावी. क्रिया ज्याच्यामध्ये तुम्ही श्वास रोखत नाही, श्वास हळूहळू घेता, हळूहळू सोडता, ती क्रिया झाली. किंवा कपालभातीमध्ये ज्यांना ब्लड प्रेशर नाही आहे ते लोक इवन 60 स्ट्रोक 70 स्ट्रोकसुद्धा जाऊ शकतात. 100 स्ट्रोकपर्यंत पण लोक जातात आहे एका मिनिटात कपालभातीमध्ये. तर ते करू शकतात आणि त्यांनी निश्चितच फायदा होतो. तर प्राणायाम करताना कुंभक त्यांनी करावं ज्याचे आसनं क्लीन आहे, ज्यांनी शुद्धी क्रिया केलेली आहे व्यवस्थित. सो यम पार्शली जरी पाळले गेले, नियम, आसन, नंतर प्राणायाम. असं नाही की प्राणायामच डायरेक्ट सुरू केला आणि कुंभक केलं आणि त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन झालं तर लोक म्हणतील की नाही योगा काय बरोबर नाही आहे, कॉन्स्टिपेशन होत आहे. पण प्राणायाम केला आपण. ओके, सो प्राणायाम केला म्हणजे तुम्ही जीवाशी खेळले, बेसिकली जीव वाढवण्याचा प्रयत्न केला. जीव वाढवण्याचा प्रयत्न ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट अजूनपर्यंत सायन्समध्ये आलेली नाही आहे. मुळात जीव हा कन्सेप्टच आलेला नाही आहे, प्राण हा कन्सेप्टच आलेला नाही आहे. काहीतरी त्यांनी वेग गोष्ट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. जे रिसर्च पेपर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही वाचून पहा, प्राण हा कन्सेप्ट अजूनपर्यंत आलेला नाही आहे. प्राण हा कन्सेप्ट फक्त आपल्या सगळ्या एपिक्समध्ये, सगळे जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. जर तुम्ही भगवद्गीता वाचली, गिरण संहिता वाचली किंवा
स्वामी स्वात्मारामचं हठयोग प्रदीपिका वाचली किंवा पातंजली योगसूत्र वाचलं, त्याच्यामध्ये पण प्राण हा कन्सेप्ट व्यवस्थित दिलेला आहे. सो प्राण वाढवायचा आहे आपल्याला, आपण योगामध्ये प्राण वाढवायचा आहे. एक छोटीशी गोष्ट प्राण किती वाढवू शकते, जर आपण मूल बंद केला तर जवळजवळ 10% तसाच फरक पडतो प्राण. मूल बंद किंवा अश्विनी मुद्रा केली, पण मूल बंदाची एक गंमत आहे, तो लक्षात राहत नाही. राईट, मूल बंद करावा हे लक्षात तेव्हाच येतं जेव्हा आपण सांगतो कोणाला किंवा आपण करतो. म्हणून एक गोष्ट खूप छान करताय तुम्ही लोक, जी सगळ्यांनी करायला पाहिजे आणि जी मला दाणी साहेबांनी सांगितली, मला खूप छान वाटलं की रोज 6 ते 7 किंवा दर शनिवारी शुक्रवारी जे तुम्ही योगासनाचा वर्ग घेताय, तर त्याच्यामुळे काय ॲटलिस्ट आपल्या ब्रेनला रिकॉल होतं आणि ते रिकॉल होऊन आपण काहीतरी करतो. बॉडी जर काही केलं नाही तर बॉडीचं मेटाबॉलिझम हळूहळू कमी होतं. मेटाबॉलिझम ही एक 5वी गोष्ट आहे. अपार्ट फ्रॉम व्हायटल कॅपॅसिटी, डायजेशन, राईट, कार्डियाक आउटपुट आणि मेटाबॉलिझम अशी गोष्ट आहे की चयापचय जर हे वाढलं नाही तर चयापचय जेव्हा वाढतं त्याच्यातूनच प्राण उत्पन्न होतो, त्याच्यातूनच आपल्या बॉडीला प्राण मिळतो. चयापचय कसं होतं, जर तुमचं अन्न जे आहे ते अन्न तुमच्या पचनशक्तीच्या कमी असेल तर चयापचय चांगलं होतं, अदरवाईज गॅसेस होतात. सो ज्या माणसाला एकदा जरी गॅस झाला तर समजायचं आपण अन्न जास्त खाल्लं आहे, आपली पचनाची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे. मलम शरीरस्यच वैद्यकेन, व्हेरी क्लिअर. जर मल बरोबर आहे तर शरीराचा वैद्य तिथेच आहे. त्याच्यासाठी परत शुद्धिक्रिया सांगितली आहे. तर आपण पाहिली व्हायटल कॅपॅसिटी, म्हणजे श्वास घेण्याची शक्ती, श्वास सोडण्याची शक्ती आणि ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज करण्याची शक्ती. श्वास घेणे, श्वास सोडणे, आणि हा श्वास ॲक्च्युली एक्सचेंज झाला पाहिजे कार्बन डायऑक्साईडमध्ये, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण योगासनं करतो त्यावेळेला श्वासोश्वासाची पद्धत जी आहे ती मॉनिटर होते आणि हा एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन हा एफिशियंटली होतो. हीच सवय शरीराला पुढे असते. म्हणून एखाद दिवशी जेवलं नाही तरी चालेल, पण योगासनं केले पाहिजे. योगासनाने जॉईंट्स जे असतात आपले ते जॉईंट्स ठीक होतात, व्हायटल कॅपॅसिटी तुमची बरोबर होते, मेटाबॉलिझमसुद्धा बरोबर होतं. जर मेटाबॉलिझम चांगलं राहिलं तर आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सगळीकडे प्राण थोडा प्रमाणात डिस्ट्रीब्यूट होतो आणि आपलं जे प्रत्येक गोष्टीचे जो लय होतो तो कमी होतो. शरीर हे लय पावणार, पंचमहाभूत आहे, ते पंचमहाभूतात विलीन होणार. दॅट इज ट्रू, दॅट इज नॉट फॉल्स. पण आता तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगतो की कसं विलीन झालं पाहिजे. प्राण हा आपल्या शरीरात पूर्ण असतो, असं नाही की तो हार्टमध्ये असतो, सगळीकडे प्राण असतो, वेगवेगळ्या प्रमाणात प्राण असतो. आता तुम्ही विचार करा की समजा आपला हातातला प्राण गेला, मग हाताला पॅरालिसिस होईल, राईट. जर आपल्या पायातला प्राण गेला तर पाय लंगडा होईल. असं मग कोणाला आर्टरीजमधला प्राण कमी होतो, मग त्याचं डिपॉझिशन वाढतं, मग ॲथेरोस्क्लेरोसिस होतो. म्हणजे काय, प्राण ही जी गोष्ट आहे, प्राण ही गोष्ट जर कमी झाली एखाद्या ऑर्गनमधली तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता तुम्ही म्हणाल की मग प्राण कमी झालाच नाही पाहिजे. होऊ शकतं तसं, पण याच्यामध्ये पण आहे. प्राण हा कमी एका अवयवातला नाही झाला पाहिजे, प्राण हा कमी ओव्हरऑल बॉडीमधला थोडा झाला पाहिजे. म्हणजे काय होईल की प्रत्येक बॉडी इंटिग्रेटेड वेमध्ये फंक्शन करत राहील शेवटपर्यंत आणि आपण कधीच अंथरुणावर नाही पडू. एक दिवस असा येईल की बॉडीमधला प्राण मेंटेन करण्याच्या कमी होऊन जाईल आणि सगळ्या बॉडीमधला प्राण येईल. दॅट विल बी डेथ. आता आपल्याला काय करायचं आहे, बॉडीमधला प्राण सगळीकडे खेळता राहायला पाहिजे. ॲटलिस्ट जेवढा आहे तेवढा खेळता राहायला पाहिजे. ते करायचं आहे आपल्याला. प्राण वाढवायचा इज अ व्हेरी बिग थिंग. पहिले आपण खेळता तर करू. खेळता कशाने होतो, तर खेळता रक्त खेळल्याने प्राण खेळतो.
हवा खेळल्याने चले वातम चलम चित्तम. चित्तसुद्धा मूळ जे होतं ते हवेनी होतं आणि हवेनीच प्राणसुद्धा मूळ होतो. तो हवा खेळती राहिली पाहिजे आपल्या शरीरात, ब्लड खेळतं राहिलं पाहिजे, ॲक्टिव्हिटीज राहिल्या पाहिजे. ॲक्टिव्हिटीज राहिल्याने आपला प्राण ठीक होईल. जर आपण ही धारणा घेऊन व्यायाम केला तर मला डेफिनेट आहे की ही धारणा ही जी गोष्ट सांगितली आहे योगामध्ये, जे की पातंजली योगसूत्रामधलं एक सूत्र आहे धारणा, ध्यान धारणा समाधी, म्हणजे समाधीच्या पहिले बिलकुल धारणा ध्यान आणि समाधी असं क्लिअर धारणा सांगितली. तर धारणा घेऊन जर आपण केला योगा तर आपल्याला निश्चित फायदा होतो. प्रत्येकाची स्किन शेवटपर्यंत छान राहते, प्रत्येकाचा एंथू छान राहतो, तुम्ही कधीच आजारी वाटणार नाही. आपण जीवन पाहिलंय आपलं, मी आतापर्यंत सगळं काही कमी होतंय असंच म्हणतोय, पण एक गोष्ट अजून सांगितली नाही की तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो वाढतोय, आपला एक्सपिरियन्स वाढतोय आणि तो एक्सपिरियन्स खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट अनुभव आहे आणि तो वाढतोय, कारण की अनुभवांनी भरलेलं जीवन आहे. जीवन म्हणजे एक वेळ आहे ज्याच्यामध्ये अनुभव आहे, बस एवढंच आहे जीवन म्हणजे, बाकी काय नाही आहे. अनुभव संपले, जीवन संपलं. थँक्यू व्हेरी मच. राईट. पण ते जीवन जगताना हेल्दी जगायचं आहे, ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. तर आपण प्राणायाम, सकुंभक प्राणायाम तेव्हाच करायचा जेव्हा आपल्याला भरपूर कॅपॅसिटी येईल, आपण योगासनं करू शकलो पाहिजे. त्याच्यानंतर येतं आपल्याला डायजेशन. सगळ्यात पहिली गोष्ट डायजेशनमध्ये की जोपर्यंत तुम्हाला खूप भूक लागत नाही तोपर्यंत शक्यतोवर आपण जेवणं टाळायचं. कारण की खूप भूक लागल्यावर जो अग्नी जो प्रदीप्त होतो आणि त्याच्यानंतर जेवताना परत आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म हा विचार करून जेवायचं. हे नाही की बा पोट हे डस्टबिन आहे आणि याच्यात आता जंक टाकायचं आहे, नाही. याच्यात आता खूप गोष्टी येतील की आपल्याला कंट्रोल करावं लागेल, खूप गोष्टी कंट्रोल करावं लागतील. योगासनं केल्यानंतर इमिजिएट खाऊ नये, रात्री झोपताना जास्त जेवू नये. आपल्याला हे सगळे रूल्स माहिती आहे. याच्यामध्ये एक की रूल सांगतो. की रूल असा आहे की 40 वेळा जर आपण चावलं तर त्यांनी आपल्या जिभेतले जे सेन्सेस आहेत, जे आपले सेन्सर्स आहेत, ते थोडेसे सॅटिस्फाय होतात 40 वेळा चावल्यावर. आणि आपल्याला समजा एवढ्या अमाऊंटची गरज असेल, गौतम बुद्धाप्रमाणे फक्त एवढ्या अमाऊंटची गरज असते माणसाला 2 ओंजळीत येण्याइतकं. जर आपल्याला एवढ्या अमाऊंटची गरज असेल अन्नाची आणि आपण एवढं खाऊ तर मग ते बरोबर नाही. पण ते कशाने स्टॉप करता येईल? ते 40 वेळा चावल्याने स्टॉप करता येईल. तर अन्न ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं अन्न तसं माणसाचं पूर्ण पंचमहाभूत बनतं. जसं पाणी तसं पंचमहाभूत बनतं. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी. जसं काही अन्नात येईल तसंच येतं. अन्न सात्विक असावं, शिळं खाऊ नये, खावं नाही याच्यात. ओके. तर जर अन्न आपण जास्त खाल्लं, नॅचरली लोकांना ॲसिडिटी होते, म्हणून त्यांनी शुद्धिक्रिया दिली आहे. शुद्धिक्रिया काय? दौती बस्ती तथा नेती, नवलिकम प्राटकम तथा कपालवातिश्च येतानी षटकर्मानी समाचारे. 6 कर्म दिलेले आहे. तर धौती, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल सकाळी उठून की जिभेवर कोटिंग आहे, ॲसिडिटी होते आहे, धौती सकाळी उठून पहिले वमन. ओके. या वमनाची एक गोष्ट सांगतो. ज्या लोकांना राग येतो ना, माझ्याकडे खूप लोक येतात, पहिले मी विचारतो, हुशार लोकांना लवकर राग येतो. ओके. जे हुशार लोक असतात त्यांना लवकर राग येतो आणि हुशार लोक बारीक होणं किंवा हेल्दी होणं खूप कठीण असतं. म्हणून पहिले मी हा चेक करतो की बाबा हा किती हुशार आहे. खूपच हुशार असेल, माझ्यापेक्षा हुशार असेल तर म्हणतो नाही बाबा मी नाही करू शकत तुम्हाला. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही ऑफिसर होते, स्पेशली तुम्ही गव्हर्नमेंट हे होते, मॅनेजर होते, नाही करू शकत, सॉरी. तर जर तो माणूस हुशार असेल तर वात आणि पित्ताचं प्रमाण जास्त असेल आणि डेफिनेटली त्याला ॲसिडिटी असेल. मग पेंटॅप्रॅझोल, ओमिप्रॅझोल, सगळा झोल. ओके.
सो ॲसिडिटी असेल, जोपर्यंत ॲसिडिटी कमी होत नाही तुम्ही परत व्यायाम करू शकत नाही. कारण की व्यायाम केला की पण ॲसिडिटी होईल, पण व्यायाम केल्याने ॲसिडिटी कंट्रोल देखील होईल, पण ती तेवढी होत नाही. काकडी खाल्ली तर कंट्रोल होईल, राईट. जिरा वॉटर घेतलं तर कंट्रोल होईल, लेमन वॉटर घेतलं तर कंट्रोल होईल. पण सगळ्यात जास्त कंट्रोल जो असतो तो धवतीने येतो. जर एखाद्याला BP असेल तर बस्ती केली पाहिजे. बस्ती म्हणजे एनिमा घेतला पाहिजे. एनिमा घेतला की तुमची स्किन सांगते तुम्ही एनिमा घेत आहे, तुम्हाला स्पेशली सांगावं नाही लागत, स्किन सांगते. सो एनिमा इज सो आपण ज्याला एनिमा म्हणतो, पण बस्ती आहे ती पंचकर्मामधली एक क्रिया आहे. नेती सगळ्यांना माहिती आहे, कारण की आपण आत्ताच पॅन्डेमिकमधनं बाहेर आलो, त्याच्यामुळे नेती सगळ्यांना माहिती आहे. 10-15 वर्षापूर्वी जेव्हा लोकांना आम्ही सांगितली होती नेती, तर लोक म्हणाले, काय हो गाव, कुठून नाकातून पाणी घालता, दुसऱ्या नाकातून काढता, काही पण करता. नवली बाबांनी फेमस केली आत्ता नवली झाली, पण नवलीसारखी पचनक्रियेला हेल्प करणारी दुसरी गोष्ट नाही. कपालभाती पण जेव्हा आपण अर्धा श्वास घेतो, अर्धा श्वास सोडतो, त्यावेळेला आपल्या पोटाला एक छोटासा झटका बसतो कपालभाती केली की. आणि हा जो झटका असतो हा आपल्या किडनीला पण बसतो. किडनी एरिथ्रोपोएटिन सिक्रेट करते, आणि ते एरिथ्रोपोएटिन आपल्यासाठी इम्युनिटी, आपल्यासाठी WBC हे सगळं डेव्हलप करते. कपालभातीचा एवढा मोठा परिणाम आहे. सो तुम्ही कितीही मोठा माणूस असेल, कितीही स्ट्रॉंग माणूस असेल, त्याला म्हणा तुम्ही न थांबता एक 400 वेळा कपालभाती करा, पाठीत दुखायला लागेल. इतकं स्ट्रॉंग असं शस्त्र आहे कपालभाती. ज्या व्यक्तीला न्यूरल डिसऑर्डर्स असतील, किंवा ज्याला असं वाटत असेल की आपला हात थरथरतो आहे, योगासनं करताना बरोबर कंट्रोल होत नाही आहे, त्या व्यक्तींनी बेस्ट म्हणजे अनुलोम विलोम करावा. भरपूर अनुलोम विलोम करावा. आपला पूर्ण वेळ अनुलोम विलोममध्ये घालवावा. जो योगासनाचा वेळ आहे त्यात जास्तीत जास्त अनुलोम विलोम करावा. सो आपण होतो डायजेशनवर, दॅट इज डायजेशन. सो डायजेशन जर व्यवस्थित झालं तरच आपला जो प्राण आहे तो मेंटेन होतो. तिखट खाल्लं ॲसिडिटी होते, गोड खाल्लं वेट वाढतं. गोड आणि फॅट याचं कॉम्बिनेशन जर खाल्लं मग तर सत्यानाशच. फॅट आणि गोड खाल्लं तर डेफिनेट आहे की तेवढ्या वेळ पोहून यायचं, तेवढ्या वेळ चालून यायचं. अजून एक याच्यात आहे योगासन आणि चालणं. जर एखादा माणूस म्हणाल नाही मी चालतो, खूप चालतो, ज्या वेळेपर्यंत तुम्ही शरीराला ट्विस्ट आणि टर्न्स देता तोपर्यंत शरीर हार्मोनल कॉन्सन्ट्रेशन बरोबर ठेवतं. पुष्कळ चालणारे लोक टमी घेऊन चालतात आणि ते पूर्ण जन्मभर टमी घेऊन चालतात, परत चेकी मारतात मी खूप चालतो, पण त्याने काय होत नाही. चालल्याने तुमचे साधारणतः 10 पावलं चालल्याने किंवा 15 पावलं चालल्याने एखादी कॅलरी जाते, धावल्याने जास्त जाते. पण खूप चालल्याने लोक बारीक होतात, पण हार्मोनल कॉन्सन्ट्रेशन बरोबर होत नाही. ते मात्र ट्विस्ट आणि टर्न्सनीच होतं. सो ट्विस्ट आणि टर्न्स खूप इम्पॉर्टंट आहे बॉडीला. डायजेशनसाठी काहीतरी करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नाही जर योगासनं झाले तर चाललं तरी पाहिजे. आता याच्यात आपण सिनियर सिटीजनमध्ये धावणं काही बरोबर नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडंसं हळूहळू जॉगिंग करावं, हळूहळू धावावं, नाही तर चालावं. चालणं पण ठीक आहे. ज्यांना चालणं शक्य नसेल त्यांनी बसूनच व्यायाम करावा, पण डेली 40 मिनिटं तरी याच्यात द्यावे. अजून एक गोष्ट आहे, आपलं मन. ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. माणसाला थकल्यावर राग येत नाही. राग केव्हा येतो माहिती आहे का? जेव्हा तो सगळं काही व्यवस्थित असतो. एखादा व्यक्ती थकला की त्याला राग येत नाही. तुम्ही 15 सूर्यनमस्कार मारा
आणि त्याच्यानंतर मग तुम्ही राग आणून दाखवा, राग येणार नाही. 15 सूर्य नमस्कारानंतर एकच एम असतो की माझा श्वास कसा व्यवस्थित झाला पाहिजे. राग म्हणजे ॲसिडिटी, ॲसिडिटी म्हणजे एजिंग, राग म्हणजे एजिंग. वरी दुसरी गोष्ट, तर मनाचा दुसरा पार्ट आहे वरी, चिंता. चिंतानी पण आपलं एजिंग खूप फास्ट होतं. 90% चिंता केलेल्या आजपर्यंत त्या रिस्क होत्या, त्या इश्यूमध्ये कधी कन्व्हर्टच झाल्या नाही लाईफमध्ये. खूप चिंता केल्या, बॉस रागवेल, घरचे लोक हे करतील, ऑब्जेक्शन घेतील व्यायामावर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे म्हणजे छोट्या छोट्या चिंता, आणि शेवटी त्या आपल्याला ॲसिडिटी करून सोडतात. सो चिंता ही गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्हाला असं समजलं की आपण चिंता करतोय, तर त्यात 2 गोष्टी कराव्या. एक, आंघोळ करावी, सरळ आंघोळ करून टाकावी, गरम पाणी, वार्म पाणी. त्याने चिंता मिटते, ॲटलिस्ट पार्शली मिटते, कारण की ती लोकल तुम्ही एका वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जाता. आणि दुसरं, व्यायाम करून टाकावं किंवा ॲक्शनला सुरुवात करावी. पण जर चिंता करत असेल आणि तुम्ही मेडिटेशन केलं तर ते बरोबर नाही. चिंता करत असाल, तुम्ही शीतली केला, शीतकारी केला, तर ते बरोबर नाही. चिंता करत असाल तर भस्त्रिका करा. डिप्रेशन येत असेल तर भस्त्रिका करा. सिंहमुद्रा करा. राईट, सिंहमुद्रा करा. अजून एक गोष्ट आहे जी खूप गोष्टीमध्ये अफेक्ट होते, ती म्हणजे ओव्हरडुईंग. ओव्हरडुईंग म्हणजे काय, एखाद वेळेला आपल्याला एन्थू येतो, खूप जास्त एन्थू येतो की मी खूप व्यायाम करायला पाहिजे, मी खूप चालायला पाहिजे. हा एन्थू एका आतमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक छोटासा बालक असतो, त्या बालकातला तो एन्थू असतो. त्याला जपून ठेवायचं, त्याला असंच जाऊ नाही द्यायचं. पण जर खूप जास्त केलं तर मात्र आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो ते. तर ओव्हरडू आपण शक्यतोवर करायचं नाही. ओव्हरडू केल्याने होतं काय की सुख्यानंतरम दुःखम, दुःखानंतरम सुखम, न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम, असा तो सायनुसायडल कर्व जो आहे तो जात राहतो. तो ओव्हरडू केलं की लगेच आपलं एखाद्या लग्नाचं आमंत्रण येतं, मुंजीचं आमंत्रण येतं, किंवा कुठलं तरी आमंत्रण येऊन आपण तिथे 3-4 दिवस सलग जाऊन संपला योगा, असं होतं. सो ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट ठेवायची की सातत्य, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. त्यातली पहिली गोष्ट आहे योगा, डाएट आणि ॲटिट्यूड. म्हणून मी त्याला नाव दिलं आहे डायटिट्यूड. डाएट, योगा, ॲटिट्यूड. तुम्ही गुगलवर सर्च मारून पहा डायटिट्यूड, DYTTITUD, तर तुम्हाला मिळेल पुस्तक डायटिट्यूड म्हणून. डाएट, योगा आणि ॲटिट्यूड. तर पहिली गोष्ट आहे योगा. पुष्कळ लोकांना ॲनालिसिसमध्ये मला कळतं की जे लोक खूप खाऊ आहे, समजा मी त्यांना सांगितलं की बा डाएट, योगा, ॲटिट्यूड म्हणजे माइंडसेट आणि स्लीप, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर मी तुम्हाला माझा ॲनालिसिस सांगतो मागच्या 400 लोकांचा. जे लोक खादाड होते ते म्हणतात डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. जे लोक हुशार, लॉजिकल होते ते म्हणतात माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. मॅक्सिमम जे लोक प्रोफेशनल बॅकग्राऊंडमधून आलेले आहे ते म्हणतात की माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. जे लोक झोपाळू होते ते म्हणतात स्लीप खूप इम्पॉर्टंट आहे, स्लीप झाली तर सगळं होतं. तिन्ही उत्तर नाही. उत्तर हे आहे की योगा इम्पॉर्टंट आहे. योगा झाला तर स्लीप होईल, योगा झाला तर भूक कंट्रोल होईल किंवा लागेल, प्रॉपर भूक लागेल. योगा झाला तर तुमची ॲटिट्यूड ठीक राहील, तुमचं इम्पल्स मॅनेजमेंट कंट्रोलमध्ये राहील. ही एक गोष्ट आहे मनाची, इम्पल्स मॅनेजमेंट. इम्पल्स मॅनेजमेंटची सवय जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा माणसाला एखादा उमाळा येतो ना, तेव्हा तो काहीच पाहत नाही, तेव्हा तो त्याची हुशारी सगळं गुंडाळून जातं. आणि जनरली असं होतं की तो
योगासनं किंवा जेव्हा आपण योगा करतो, जेव्हा मेडिटेशन करतो, जेव्हा धारणा असते किंवा आपण ध्यान करतो धारणा ठेवून, तर हा इम्पल्सिव्हनेस कमी होतो. तर प्रॉपर इम्पल्सिव्हनेस येतो, ज्याला रिॲक्शन द्यायची तो येतो. म्हणून आपल्याला खूप जरुरी आहे, जेव्हा आपण साठी पार करतो तेव्हा इम्पल्सिव्हनेस कंट्रोल करणं खूप जरुरी आहे. कारण की हा इम्पल्स कुठे काय गडबड करेल हे सांगता येत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला इम्पल्स आला एखाद्या पार्टीमध्ये, नाही नाही आज तर 2-4 आईस्क्रीम खाऊन टाकू. कोणीतरी एखादा मुलगा आला, एखादा यंगस्टर आला आणि म्हणाला, काका तुम्ही नाही खाऊ शकत. नाही नाही, तसं म्हणतो, नाही नाही 5 आईस्क्रीम खाऊन दाखवा, मानून जाईल. तुम्ही योगासनं करता ना, घ्या अजून एक इंजेक्शन. योगासनं करता ना म्हणून तुम्ही अमर पाहिजे, अजून एक इंजेक्शन. न मग झालं, काकांनी 5 आईस्क्रीम खाल्ले. दुसऱ्या दिवशी घसा, नाक सगळं बसतं. नाही, इम्पल्सिव्हनेस नाही ठेवायचं. कितीही कोणीही इम्पल्स द्यायचा प्रयत्न केला तरी इम्पल्सिव्हनेस नको. आणि इम्पल्स नसेल तर एजिंग कमी होतं. इम्पल्सनी एजिंग वाढतं. परत मनाचा एक असा पार्ट आहे, हास्य पाहिजे. हास्य खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की लाफ्टर जेव्हा आपण करतो तर तेव्हा परत आपलं एजिंग कमी होतं. जेव्हा फ्रॉनिंग होतं, आपण डिप्रेशनमध्ये जातो, एजिंग जास्त होतं, फटाफट एजिंग होतं. तर हास्य खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हसलं पाहिजे माणसाने. दिवसात छोटे मुलं असं म्हणतात की 1 तासाच्या वर हसतात. आपण तर मोठ्या मुश्किलीने वर्षभरात एखादा तास हसू शकू. किंवा एखाद दिवशी हसलो तर आपण 5 लोकांना सांगतो की मी आज हसलो, खूप खूप छान वाटलं. तर हसणं तर आपण विसरूनच गेलोय. आपण हसलं पाहिजे, न कारण असता हसलं पाहिजे. दॅट रिड्युसेस एजिंग. तुम्ही खूप लोक पाहाल, इंटेलिजंट लोकांना एरंडेल तेल पिल्यासारखा चेहरा करण्याची का गरज असते मला हे कळत नाही. हास्य ही गोष्ट जी आहे ही खूप छान गोष्ट आहे. पण गंभीर राहणं, जसं काय आपण मिसाईलवरच बसलो आहे असं करून गंभीर राहणं कशाला, काय फरक पडतो त्याने. तर हास्य खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर हास्य असेल तर लिथार्जी येत नाही. ज्याला डायजेशनसाठी सूर्यनमस्कार शक्य असतील त्यांनी करावे डेफिनेटली. ज्याला पद्मासन घालता येत असेल त्यांनी नक्की घालावं, अश्विनी मुद्रा करावी. ज्याला नवली करता येत असेल नवरी करावी. नाही नवली झाली तर ॲटलिस्ट डेली अग्निसार तरी करावा. जर अग्निसारही नाही झाला तर उड्डाण बंद तरी लावावं थोडा वेळ तरी. पण ऑफकोर्स जे हार्टचे पेशंट आहे, ज्यांना बीपी जास्त आहे, त्यांनी ते नाही करावं. परत आपला हार्ट रेट, ज्यांना बीपी नाही आहे किंवा ज्याला हार्टचे प्रॉब्लेम नाही आहे, त्या लोकांनी हार्ट रेट ॲटलिस्ट वीकमधून 2दा तरी वाढवावा. पण इतका नाही वाढवावा की त्या हार्टनी त्याला ट्रबल झाला पाहिजे. आपल्याला आपली कॅपॅसिटी कळते. जेव्हा जेव्हा आपण आपलं वय सरकत जातं वरती, तेव्हा तसं तसं आर्टरीजमध्ये डिपॉझिशन वाढत जातं. कार्डियाक आउटपुट कमी होतं, त्यांनी ॲक्च्युली ब्लड प्रेशर कमी होतं. ब्लड प्रेशर मेंटेन झालं पाहिजे म्हणूनही कधी कधी आर्टरीजमध्ये डिपॉझिशन होतं. पण जनरली आर्टरीजमध्ये डिपॉझिट कॅल्शियम होतो, ऑक्सॅलेट्स होतं, फॅट होतं. ओके, हे सगळे हळूहळू डिपॉझिट होत जातात. आणि हे डिपॉझिशन तेव्हा जास्त वाढतं जेव्हा आपण कधीच उपाशी राहत नाही किंवा आपण नेहमीच ओव्हर इटिंग करतो, तेव्हा जास्त वाढतं. किंबहुना आपण कधीच स्वतःला घाम आणत नाही. दॅट इज अनदर टिप. आपण आपल्या शरीराला रोज 20 थेंब घाम आला पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. गरमीनी नाही, हातपाय हलवून. गरमीनी घाम नाही आला पाहिजे, हातपाय हलवून जी बॉडीमध्ये हीट जनरेट होते त्याच्या थ्रू घाम आला पाहिजे. 20 थेंब घाम म्हणजे काय की काख ओल्या झाल्या पाहिजे. दॅट्स इट. तो 20 ड्रॉप्स ऑफ स्वेट. जर हा आला तर डेफिनेट आहे की तुमची हेल्थ बाकीच्यांपेक्षा खूप छान राहील. रोज एकट्यात बसायचं,
पण एकट्यात बसत असताना काळजीही घ्यायची असते की पहिलं तीर पाहायचं नाही. जर माणसाने एकट्यात बसलं असताना जर विचार केला की आता काय, आता मिडल एज, आता झालं, आता काय 60, आता काय 70, संपलं, 75, थँक्यू, बिलकुल नाही. शेवटल्या क्षणापर्यंत मला काय करायचं आहे हा विचार मनात असला पाहिजे. विचार योगाने सुचतात ही एक नवीन गोष्ट आहे. योगाने विचार सुचतात. योगाने काही काही गोष्टी अशा होतात ज्या कुठेच त्याचं लिहिलेलं नाही आहे. कारण की या सगळ्या गोष्टी प्राण, जेव्हा तुमचं जे एजिंग असतं आणि तुमचा जो प्राण असतो याचं प्रपोर्शन जर डिस्प्रपोर्शनेट असलं, जर प्राण जास्त असेल, ज्या एजपेक्षाही जास्त असेल प्राण, तर ती व्यक्ती डेफिनेटली वेगवेगळ्या गोष्टींची थिंकिंग करू शकते. प्राण कमी असेल तर ती डिप्रेस राहते किंवा त्याला रोग होतात. सो व्हेरी सिम्पल, प्राण वाढवायचा आहे. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही सगळं काही व्हेजिटेरियन खाता, जेव्हा तुम्ही ज्याच्यात प्राण आहे ते खाता, फॉर एक्झाम्पल प्राण कशात आहे? सीड्समध्ये प्राण असतो, स्प्राउट्समध्ये प्राण असतो, कारण की त्याच्यापासून नवीन गोष्ट उद्भवू शकते, म्हणून त्याच्यामध्ये प्राण असतो. तर ॲक्च्युली योगामध्ये म्हणजे आपल्या डाएट एपिक्समध्ये सांगितलं आहे की ज्याच्यात प्राण आहे ते खा. म्हणजे वनस्पतीमध्ये जास्त प्राण असतो, जे डेड आहे ते खाऊ नका. मांसामध्ये प्राण नसतो, मांसामध्ये प्राण गेलेला असतो. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की जे प्राण आहे ज्याच्यात ते खा. प्राण आहे म्हणजे जी सीड आहे, सीडमध्ये प्राण असतो. जेव्हा त्या सीडचं एखादं प्लांट होतं तेव्हा तो प्राण खिचतो ॲक्च्युली, आणि त्याच्यातून तो एक प्लांट उद्भवतो. म्हणून खाताना आपण नीडलेस टू से की आपण अल्कोहोल, निकोटीन किंवा जे काही मादक पदार्थ आहे किंवा ज्यांनी सवय लागते. हल्ली मी एक एक्सपेरिमेंट करून पाहिला चहाबद्दलचा. जेव्हा मला कळलं की 10 दिवस चहा बंद केल्याने तुमच्यात इतका फरक पडू शकतो की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. जर मी हे म्हटलं, चहाबद्दल एक वेगळा व्हिडिओ मी टाकणार आहे, किंवा चहानी विल पॉवर कमी होते, तर तुम्ही 5 वर्षानंतर मला डेफिनेटली फोन कराल की हा व्यक्ती बरोबर म्हणत होता, चहानी विल पॉवर कमी होते. कशी होते, काय होते, त्याचा पाथ आपण सोडून देऊ, पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे की कोणत्याही सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट, ज्याला CNS स्टिम्युलंट म्हणतात, त्यांनी विल पॉवर कमी होते. मग ती साखर का असो ना, चहा कॅफिन का असो ना, किंवा डिप्रेसिंग द डिप्रेशन सेंटर ऑफ द ब्रेन अल्कोहोल ते का असो ना, शेवटी त्यांनी विल पॉवर कमी होते. ते सोडून देऊ की चहात टॅनिन्स असतात, मग टॅनिन्सनी प्रोटीन्स प्रेसिपिटेट होतात, मग सगळीकडले प्रोटीन्स प्रेसिपिटेट होतात. आपल्या शरीराची म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपली टोनिसिटी बरोबर नाही राहत, म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर गडबड होते, किंवा शरीरातल्या वॉल्स ज्या आहे त्याच्याशी पण ते टॅनिन जर चिपकलं तर ते प्रोटीन शेवटी प्रेसिपिटेट झाल्यावर काही पण होतं शरीरामध्ये. ती गोष्ट सोडून देऊ आपण, त्यांनी ॲसिडिटी होते. पण आपण ही गोष्ट करू की विल पॉवर वाढते. आपण हा जो ही जी आपल्या आयुष्यातली जी वेळ असते ही सगळ्यात इम्पॉर्टंट वेळ असते, कारण की आपल्या हातात अनुभव असतो आणि आपण जे काही साठवलेला पैसा असेल तो असतो, विजन असते आणि अनुभवाच्या बेसिसवर विचार करण्याची ताकद असते. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पण याच्यात शरीराने साथ सोडला, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहे की व्हायटल कॅपॅसिटी, हार्ट आउटपुट, त्याच्यानंतर डायजेशन, या गोष्टी बरोबर ठेवणं फार आवश्यक आहे. आपल्याला 11 मिनिटं राहिले आहेत, तर एकच गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की इच्छा करा, सगळं व्यवस्थित होईल. इच्छा करा, पॉझिटिव्ह थिंकिंग करा. कोणाचे काही प्रश्न असेल तर ते विचारा. आपण 5 मिनिटं प्रश्न घेऊ.
तर एन्झायटी हाऊ टू कंट्रोल. एन्झायटी हा मोठा विषय आहे, कारण बऱ्याच वेळेस हा झोपीच्या इफेक्ट होतो ते एन्झायटीमुळे. बरोबर. 300 वेळा तुम्ही 300 वेळा एन्झायटी जेव्हा असेल तेव्हा 300 वेळा भस्त्रिका करा किंवा 300 वेळा उज्जयी करा. ओके. त्याच्यानंतर एन्झायटी येते का पहा. त्याच्यानंतर इमिजिएटली तुम्ही शीतली करा, शीतकारी करा. त्याच्यानंतर पहा तुम्हाला झोप लागलेली असेल, ट्राय करून बघा. ओके. बस चहाच्या सबस्टिट्यूट काय, चहाच्या सबस्टिट्यूट तुम्ही म्हणता चहा सोडा, हो. चहाचा चहाचा कसं आहे माहिती आहे का, त्यात 2 फॅक्टर आहे. याच्यावर एक खूप डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे, पण 2 फॅक्टर आहे चहामध्ये. एक आहे सायकोलॉजिकल फॅक्टर आणि एक आहे फिजिकल फॅक्टर. सायकोलॉजिकल फॅक्टर काय आहे, माणसाला काही ना काही प्यावंसं वाटतं, पाणी तरी. त्यावेळेला काहीतरी ठेवावं, त्याच्यात प्लान लागतो. प्लान म्हणजे काय, किंवा कधी थोडंसं दूध पिलं, कधी पाणी पिलं, कधी कोणता काढा पिला, पण चहा नाही पिला. माणसाच्या ब्रेनला फसवण्याची एक स्टाईल आहे. त्याला असं काहीतरी देऊन द्यायचं की तो ब्रेन सॅटिस्फाय झाला पाहिजे, तर काहीतरी पितरायचं. ऑफकोर्स जे तुम्हाला असं वाटतं, कोणता तरी काढा पितरायचा. अजून एक गोष्ट मला सांगायची होती की हे जे वय असतं त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, कोणीतरी काका ते याचे 2 पानं घ्या, ते रात्री डुबवून टाका आणि ते पाणी सकाळी उठून प्या, डायबिटीस संपला. बिलकुल ऐकू नका. अहो असं झालं असतं ना, किंवा त्याचे 3 पानं घ्या, त्याच्यात ते टाका आणि पिऊन घ्या, भूकच लागणार नाही. बिलकुल ऐकू नका. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की हे एज आहे, ते प्रत्येक जण या एजमध्ये तेच करतो. बिना तिरानी, बिना मेहनतीनी आपल्याला कसा पक्षी मारता येईल, ती एक आतमधली ती नीड असते. त्याच्यासाठी आपलं शरीर दावावर नाही लागायचं. तर चहा काहीतरी पित राहा. माणसाचं जे मन आहे ते त्याच्यात संलग्न झालं पाहिजे, ते त्याच्यात एंगेज झालं पाहिजे. आणि त्याचा फिजिकल फॅक्टर असा आहे की तुम्हाला भूक लागायला लागेल, कारण की चहानी जी आहे डेफिनेटली ते टॅनिन असल्यामुळे त्याच्यात ते जे आपले प्रोटीन्स असतात ते त्याच्यामध्ये हे होऊन जातं आणि ॲसिड वाढवतो, पण कदाचित तो ग्रेलिन कमी करत असेल, ज्याने की भूक लागते. तर त्याच्यामुळे भूक कमी लागायला लागते. आपल्याला वाटतं चांगला आहे चहा, भूक कमी लागते, पण तो शूटअप करतो, पटकन शुगर शूटअप करतो. कारण की कॅफिनचा पण शूटअप आहे, शुगर शूटअपवर आहे, आणि हे पण शुगर शूटअप करतो. त्याच्यामुळे ती गडबड होते. मला विचारायचं आहे मी याच्यावर, त्या बोलण्यामध्ये एक कॉन्स्टिट्यूशन योगा करताना तो एक शब्द आलेला आहे, म्हणजे थोडक्यात बद्धकोष्ठता. ती टाळण्यासाठी काय करावं किंवा ती होऊ नये याची काय काळजी घ्यावी? सगळ्यात पहिले कधीतरी तुम्ही बस्ती करा. पहिली गोष्ट बस्ती करा. एकदा शंख प्रक्षालन करा, राईट, धवती करा. आणि जे जेवतं आहे तुम्हाला जेवणाचा एक फॉर्म्युला सांगतो, तो लिहून घ्या. जितकं जेवल्यावर तुम्ही तेवढं लगेच जेवू शकता, तेवढं खा. म्हणजे समजा तुम्ही बिना गॅसेसचं 4 पोळ्या खाऊ शकता, तर तुम्हाला 2 पोळ्या खायला पाहिजे. बिना गॅसेसचे तुम्ही 2 पोळ्या खाऊ शकता, तुम्हाला 1 पोळी खाल्ली पाहिजे. ऑफकोर्स पोळी खावीच नाही, रादर भाकरच खावी. थंडीमध्ये बाजरीची आणि गरमीमध्ये ज्वारीची, दॅट इज अ डिफरंट थिंग. खूप भाज्या खा. एक दिवस तुम्ही खाऊ नका कार्ब, भरपूर भाज्या खा. एक दिवस पूर्णपणे तुम्ही पपई खा. एक दिवस लिंबाचं लोणचं खा रात्री थोडंसं. एक दिवस तुम्ही इसबगोल घ्या पाण्यात. एक दिवस तुम्ही पूर्ण लिंबाचं पाणी घ्या. एक दिवस तुम्ही एखादं त्रिफळा घ्या. पोटाला शक्यतो सवय लावू देऊ नका कोणत्याच पर्गेटिव्हची, लॅक्झेटिव्हची.
आपल्या बॉडीला आपण हे करू शकतो, फसवू शकतो चांगल्या गोष्टीसाठी. ती गोष्ट आपण करू शकतो. मला असं विचारायचं होतं की आपण म्हणालो की योगा ओव्हर डुईंग करू नये, तर ओव्हर डुईंगचं स्केल कसं समजेल की मी ओव्हर डुईंग करतो की नाही करतोय? बरोबर, व्हेरी गुड. ओव्हर डुईंग याचा अर्थ काय होतो की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की दुखायला लागलाय किंवा हे केल्यावर पुढे दुखणार आहे, किंवा तुम्हाला असं वाटेल की ज्या वेळेस की बाबा हे आपल्या वाटेने पॉसिबल नाही आहे, आपण एवढंच करू. योगाची एक खासियत आहे, तुम्ही रोज कराल ना तर एक्सटेंट आपोआप वाढते, तुम्हाला ती वाढवायची गरज नसते. म्हणून आहे सातत्य इम्पॉर्टंट आहे, ॲक्युरसी नाही. म्हणून तर म्हटलं यथाशक्ती निरंतरम. असं नाही म्हटलंय किंवा कराल तर 100% ॲक्युरेट. सगळ्यात मोठी चूक आहे. कराल तर 100% ॲक्युरेट, सगळ्यात मोठी चूक आहे. कसं आहे, एखाद्या ठिकाणी भरपूर गरमी वाढवली की तिथे आग लागते. दॅट इज योगा. की तुम्ही करत करत गेले की मग तुम्हाला कळेल. तुम्हाला एक गोष्ट माहीत नसेल, या सगळ्या ग्रुपमध्ये मी लोकांचे चेहरे पाहिले. तुमचे चेहरे पहा आणि ॲव्हरेज एखादा कोणताही ग्रुप घेऊन पहा तुम्ही जो योगा करत नसेल, तुम्हाला खूप डिफरन्स दिसेल. इटसेल्फ इज अ इंडिकेशन की तुम्ही करता 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 त्या गोष्टीमध्ये समोर चालले गेले. इटसेल्फ इज अ इंडिकेशन. विस्मरण होतंय सर. विस्मरणच्यासाठी काय करावं? कमी म्हणजे अनुलोम विलोम, पेरू खा, नंतर न साखर खाता कोणत्याही साखरीचा पदार्थ खाऊ नका, आणि वॉलनट खा. जमत असेल सर्वांगासन करा, कंदरासन करा, जमत असेल तर शीर्षासन करा. त्याचे व्हिडिओ आहेत याच्यावर. ठीक आहे, मला आता निघावं लागेल. 7 वाजता एक दुसऱ्या ह्याचं हे आहे, माझं सेशन आहे. तुम्ही आपण लगेच तर परत भेटू, काही हरकत नाही. तेव्हा आपण स्पेसिफिक सब्जेक्ट घेऊन बोलू. आज 40 मिनिटामध्ये मी जस्ट काही सब्जेक्टच टच केले. तुम्ही मला हा चान्स दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहोत. दानी साहेबांचा आभारी आहोत, त्यांनी हा चान्स दिला मला. ओके, नाही तर आजकाल कोणी तसा चान्स देत नाही सांगायला, आणि ते सगळे वरिष्ठ लोक. एवढे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. 2च मिनिटं फक्त आभार प्रदर्शन करतात सुभाषराव. नमस्कार. आपण जो काही आता सगळं चर्चा केली, सांगितलं, खरं म्हटलं तर वास्तविक आम्हा प्रौढ लोकांना ज्या गोष्टींची खरंच आवश्यकता होती, जे ऐकायचं होतं, तेच बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत. असाच वर्ग पुन्हा केव्हा तरी आपल्या सवडीनं करता आला तर आपण करूया. आपण आल्याबद्दल आपले आभार. जय गजानन. थँक्यू, हो, धन्यवाद. मोठा विषय आहे, पण त्यांनी 40 मिनिटामध्ये एजिंग करता जे सांगितलं खरोखर उपयुक्त माहिती दिलेली आहे. आणि पुन्हा कधी असा योग आला तर आपण त्याला निश्चितच बोलवूया आपल्या वर्गामध्ये. सर्वांतर्फे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांचे. जय श्रीराम. Thank you so much, friends. Please advise your suggestions in comment box.